YouTubeने आपल्या मॉनिटायझेशन पॉलिसीच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय। वारंवार एकच कंटेंट आणि एआयचा वापर करून कंटेंट तयार करणाऱ्या यूट्यूबरसाठी हा एक प्रकारचा धक्का मानला जातोय। अशा प्रकारच्या व्हिडिओवर कारवाई होणार असून त्या व्हिडिओसाठी आता पैसे मिळणार नाहीत। हा बदल 15 जुलैपासून लागू होऊ शकतो असं सांगण्यात येतंय। हा बदल प्रामुख्याने एआयचा वापर करून व्ह्यूज वाढवण्यासाठी तयार केलेल्या व्हिडिओसाठी असणार आहे। गुगलच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मनं म्हटलंय की आता YouTube पार्टनर प्रोग्राम अंतर्गत मास प्रोड्यूस्ड आणि रिपीटेटिव्ह कंटेंट ओळखण्याची आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आणखी कडक करण्यात येणार असून YouTubeने नेहमीच ओरिजिनल कंटेंटला प्रोत्साहन दिलंय। हे धोरणही त्याच दिशेने आणखी एक पाऊल टाकणारं असणार आहे। YouTubeच्या कमाई धोरणात आधी स्पष्टपणे म्हटलंय की YouTube वरून पैसे कमावणाऱ्या कोणत्याही निर्मात्याकडे ओरिजिनल कंटेंट असणं हे आवश्यक आहे। या नवीन धोरणामध्ये दोन गोष्टींवर विशेष भर देण्यात आलाय। इतर कोणाचाही कंटेंट वापरला जाऊ शकत नाही आणि जर तो वापरला गेलाच तर तो सुधारित केला पाहिजे की तो नवीन वाटेल आणि तुम्ही स्वतः त्यात काहीतरी वेगळं केलेलं पाहिजे। समान थंबनेलचा वापर करणारे, रिपीटेटिव्ह असणारे आणि फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले व्हिडिओज आता YouTube द्वारे संशयास्पद मानले जाणार आहेत। यामध्ये कमी एफर्ट्स घेऊन बनवलेला कंटेंट, क्लिकबेट थंबनेल आणि कोणत्याही शैक्षणिक किंवा मनोरंजक भावनेशिवाय बनवलेले व्हिडिओ याचा समावेश करण्यात आलाय। YouTubeच्या असलेल्या पॉलिसी अंतर्गत कमाईसाठी आधीच काही अटी आहेत। त्यामध्ये वर्षभरात किमान 1000 सबस्क्रायबर असणं आणि 4000 तास वॉच टाइम असणं, तसंच गेल्या 90 दिवसांमध्ये शॉर्टला 1 कोटी व्ह्यूज असणं आवश्यक आहे। आता या सगळ्या सोबतच कंटेंटची गुणवत्ता आणि त्यामागे असणारे तुमचे कष्टही तपासले जाणार आहेत। YouTubeच्या या नवीन पॉलिसी बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।